Happy retirement to you. Happy retirement, happy retirement, happy retirement to you. नमस्कार सर्वांना. नानाजी, तुम्हाला रिटायरमेंटची खूप 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 सारी शुभेच्छा. We all have put together this special video for your special day, and all the credit goes to dear Manisha Nani, as we all wanted to do something really special for you on this really special day of yours, and she came up with this wonderful idea, and I hope you will love this video. बबलूला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. खूप खूप आशीर्वाद. बबलूला खूप खूप आशीर्वाद. माझे सर्व मुलं मुली तू पण तू सुखाचे राहो. त्यांना सगळ्यांना माझ्याकडं सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद. बबलू, तू आणि मनीषा माझी खूप खूप सेवा केली. तुला सगळ्यांना आणि माझ्या सर्व मुलांना खूप खूप आशीर्वाद. सुखाचे राहा, प्रेमाने राहा, एका दुसऱ्यांच्या मदतीला जा. माझ्या सगळ्या कुटुंबाला सांभाळून राहा आणि जोडून ठेवा. रिटायरमेंट की हार्दिक शुभकामनाएं एवं बधाई. पवन, शासकीय सेवा से सेवानिवृत्त होने पर तुम्हें बहुत बहुत शुभकामनाएं और बधाई. अपना शासकीय सेवा काल तुमने निर्विघ्न रूप से पूर्ण किया. अधिकारियों से, सहयोगियों से तुम्हारे मृदु व्यवहार बने रहे और हमेशा तुम अपनी एक अलग पहचान कार्य स्तर पर भी बनाए हो. रिटायरमेंट के बाद भी तुम्हारे सहयोगी और अधिकारियों का व्यवहार तुम्हारे प्रति आज भी वही दिखा जो पहले था. यही जीवन की एक उपलब्धि होती है जो अपने सेवा काल में अच्छे से सेवा करता है, सबका चाहता रहता है. इसी तरह आगे भी तुम अपने सेवानिवृत्ति के बाद अपने सामाजिक कार्यक्रमों में, पारिवारिक कार्यक्रमों में अपना सहयोग करो और उसमें अपने समय को दो. यही ईश्वर से प्रार्थना करते, ईश्वर तुम्हें सुखी रखे, स्वस्थ रखे और दीर्घायु दे. प्रिय पवन, तुमको सेवानिवृत्ति पर बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं. तुमने संघर्ष करते हुए अपना जीवन अच्छे से बिताना, आगे के लिए भी. अभी तक तो तुमने सबकी सेवाएं की. माता पिता, भाई बहनों सभी के साथ आपका स्नेह जुड़ा हुआ था और शासकीय सेवा में भी तुमने कहीं पर भी अपनी वो नहीं दिखाई. ईमानदारी से पूरा कार्य किया, ईमानदारी से ही पूरी नौकरी की, जिसके लिए हमें बहुत हर्ष होता है. आगे का जीवन आपका सुखमय हो. भगवान आपको सुखी रखे, स्वस्थ रखे और दीर्घायु दे. आपके इस कर्तव्य के पीछे किसका हाथ था? वो था मनीषा का. मनीषा का सहयोग तुमको बहुत भरपूर मिला और उसी के सहारे आपने ये अपना कार्यकाल पूर्ण किया. बबलू, आजचा हा संदेश तुझ्यासाठी. बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देत देत 35 वर्षाचा भारतीय रेल्वे नोकरीचा प्रवास यशस्वीरित्या पार पडला. बघता बघता हा सेवानिवृत्तीचा दिवस आला. पवन, आमचा लाडका बबलू व मनीषा, पवनच्या नावातच त्याच्या जीवनाचा अर्थ दडलेला आहे. वाऱ्यासारखा सदैव उत्साही, प्रत्येक कामात, मग ते ऑफिसचे असो वा घरचे, कुणाला घ्यायला पोचवायला व रेल्वे तिकिटाचं आरक्षण असो, सदैव तत्पर होत असेल तर नक्की मदत करणार. फक्त सांगायचीच देर आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य, कर्तव्यदक्षता पवन व मनीषा यांच्या नसानसात भरलेलं आहे. आमचे लाडके हर्षमयू यांना सुद्धा उभयतांनी असेच संस्कार दिले आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. उपमास द्यायची झाली तर पवन नारळासारखा कडक व मनातून खूप मऊ आणि गोड. त्याच्या मनातल्या प्रेमाची, आपुलकीची प्रचिती आम्हा सर्वांना नेहमी येत असते. फक्त त्याला बोलू द्यायचं. आजोबा म्हणून सर्व नातवंडांचा त्याला खूप लळा.
देशमुख साहेब जाऊन ते 14 वर्ष झाले, पण तो माझ्या पाठीशी सदैव खंबीर उभा असतो, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मी त्याची मनापासून आभारी आहे. अशा या माझ्या लाडक्या धाकट्या भावाला सुदृढ व आनंदी, निरोगी निरामय व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून माझ्या कुटुंबाकडून पवनला खूप खूप शुभेच्छा आणि अनेकानेक आशीर्वाद. तसेच त्याची अर्धांगिनी मनीषा, तिला सुद्धा उदंड आयुष्य लाभो आणि निरोगी निरामय व सुदृढ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. माझा लहान भाऊ श्री पवन खाडे पाटील, त्याला माझ्याकडून सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. त्याला पुढील जीवनात शारीरिक व मानसिक आरोग्य तसेच यश प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. माझ्या सर्व आप्तेष्टांना नमस्कार. किती सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. किती सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी एक नवी पहाटे असते. पण संपणाऱ्या वाटेसोबतच कुठेतरी जन्मणारी नवी पहाटे असते. आज आपण सर्व माझे दीर श्री पवनदादा यांच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्याकरता जमलेलो आहोत. त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नात्यांनी ते माझे दीर जरी असले तरी ते मला माझ्या भावासारखेच आहे. आमच्या कुटुंबातील एक भारदस्त व्यक्तिमत्वच बरं. 1990 मध्ये जेव्हा माझे खाडे कुटुंबात पदार्पण झाले त्यावेळेला मला त्यांची भरपूर साथ मिळाली. त्यांच्याकडून बऱ्याचशा किचन टिप्स मी शिकले. त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे काम खूप व्यवस्थित आहे. जसं त्यांच्यामध्ये संग्रहवृत्ती, नीटनेटकेपणा, स्वच्छता, वक्तशीरपणा, स्वावलंबन, कर्तव्यदक्ष, हजरजबाबीपणा, दमदार आवाज, झाडांची आवड, या सर्व गुणांनी असे भरपूर. त्यांचा स्वभाव जरी कडक असला तरी नारळातील गराप्रमाणे गोड आहे. कोणाचेही दुःख बघून ते लगेच हळवे होतात असे आमचे दादा. आता छान आनंदाने जगा, छंद जपा. इतके वर्ष काही करायचे राहिले असेल तर ते करा. बाहेर देशात फिरायला जा. दादांना सोबत देणारी त्यांची अर्धांगिनी सौ मनीषा, तिने सुद्धा त्यांच्या सेवा कार्यामध्ये भरपूर साथ दिली. अगदी सकाळचा कप टिफिनपासून तर गाडीचं गेटपर्यंत. आता हे नसणार तेव्हा रोज नियमित व्यायाम, बगीच्यामध्ये फेरफटका मारायला नक्की जा. कुटुंबातील सर्व मुलामुलींवर, जावयांवर दोघेही भरभरून प्रेम करतात. बाहेर गावाहून किंवा बाहेर देशातून जर मुले आली तर पहिला स्टॉप त्यांच्या घरीच घेतात. असे आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ असलेले, सर्वांना एकत्र गुंफून ठेवणारे, सर्वांची अण्णा आणि सर्वांची काकू म्हणजे सौ मनीषा, या दोघांचाही आजपर्यंतचा जीवन प्रवास सुखरूप झाला. पुढेही राहो हीच आजच्या दिनी शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. नमस्कार. आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025ला माझा लहान भाऊ पवन साऊथ ईस्टर्न रेल्वे कार्यालयातून सेवानिवृत्त होत आहे. प्रदीर्घ सेवा, अविरहित सेवा त्यांनी कार्यालयाला दिली आणि आज त्या निवृत्तीनंतर त्यांना मी आजच्या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य आणि निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. आज दादांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये हा सोहळा साजरा होत आहे. नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा. नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंदी द्विगुणित व्हावा. नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा आणि नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा. त्रिमूर्ती बिल्डिंगचे दादा कर्तृत्ववान आणि जबाबदार व्यक्तिमत्व असणारे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. यापुढचा प्रवासही हास्य आणि आनंद देणारा असावा. निवृत्तीनंतरच्या तुमच्या आनंदी, निरोगी आणि चैतन्य आयुष्यासाठी शुभेच्छा. नवीन अध्याय तुमच्या आयुष्यात अफाट आनंद, हास्य घेऊन येऊ. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. जय गजानन. नमस्कार. आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तो क्षण आज आला आहे ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होती, म्हणजेच यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस. त्यानिमित्त माझे काही मनोगत मी आज इथे मांडणार आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या जोडीदाराबद्दल काही कल्पना असते. माझी सुद्धा एक साधी सरळ अपेक्षा होती.
माझा नवरा नोकरी करणारा, कुटुंबाकडे लक्ष देणारा आणि सगळ्यांची मनं सांभाळणारा असावा. आणि नशिबानं माझ्या आईबाबांनी असा मुलगा शोधून आणला. आमच्या ह्यांचे व्यक्तिमत्व तसे आधीपासूनच भारदस्त आणि दमदार होते आणि मी यांच्यापुढे एकच नाजूक चवळीच्या शेंगेसारखी होती. तरीही एवढे भारी धनुष्य उचलण्याचा धाडसी निर्णय घेतला बरं का. 22 जून 1994 मध्ये मी यांच्या संसारात पदार्पण केले. संसाराला हळूहळू सुरुवात झाली. रोज सकाळी 9:20चा ठोका झाला की यांची गाडी घरून ऑफिससाठी निघायलाच हवी. डबा तयार करायला मला थोडा जरी उशीर झाला तर साहेबांचा पारा लगेच वाढायचा. नंतर हळूहळू सवय करून घेतली यांच्या स्वभावाची. ऑफिसचे काम ज्या दिवशीचे त्याच दिवशी पूर्ण करणे हा त्यांचा नियम होता. त्यामुळे बरेचदा घरी यायला सुद्धा खूप उशीर व्हायचा. यांनी रेल्वे विभागात 35 वर्षे अखंडपणे काम केले. त्यांचा हा प्रवास 31 वर्षापासून मी सोबत अनुभवला आहे. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा व कर्तव्यदक्षपणा क्षणोक्षणी दिसून आला. शिवाय कितीतरी ऑफिसच्या व इतरही लोकांची जेवढी मदत होईल तेवढी मदत करणे हा स्वभाव आहे. यांच्या ऑफिसचे कितीतरी सहकारी वारंवार म्हणतात, पाटील साहेब जैसा दिलदार आदमी हमने देखा नाही. यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्पष्ट वक्तेपणा. जी गोष्ट मनात ती सोठावर. बरेचदा यांच्या बोलण्यामुळे काही मंडळींची मनही दुखावली गेली असतील, पण मला माहीत आहे यांच्या मनात कधीच कोणाबद्दल काही वाईट विचार नाहीत. लहान मुलांबद्दल तर नेहमीच भारी लाळ. सतत घरी एक चॉकलेटची बरणी आणूनच ठेवलेली असते. तुम्हाला कल्पना असेलच, मला वारंवार मोठ्या आजारांना तोंड समोर जावं लागलं. पण प्रत्येक वेळी यांनी मला जो धीर दिला त्यामुळे मी आज खंबीरपणे उभी आहे. माझ्या संसाराच्या वेलीवर हर्षल आणि मयंकसारखी 2 सोन्यासारखी मुलं मला लाभली. शिवाय आमच्या घरच्या आधारवड म्हणजे आमच्या आई, प्रेमानंदा, भाऊजी, बहिणींची माया देणाऱ्या जावा, भासरे, पुतणे, भाचे, जावई, सुना आणि सगळी नातवंड अशी कितीतरी नाती यांच्यामुळे मला लाभली. ऑफिसच्या कामापासून जरी सेवानिवृत्ती झाली असली तरी यांना असलेला झाडांचा छंद, प्रवास करण्याची आवड आता जोपासता येईल. शिवाय आता कुटुंबासाठी त्यांना भरपूर वेळ देता येईल याचा आनंद आहे. यापुढच्या जीवनयात्रेसाठी तुम्हाला सुदृढ आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही जन्मोजन्मी हाच पती मिळावा ही परमेश्वराला प्रार्थना करते. आजच्या कार्यक्रमासाठी सगळे इतक्या लांबून येऊन एकत्रित झाले आणि सगळ्यांनी मिळून जे भरपूर सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. शेवटी एकच सांगते, आयुष्य खूप साधं असतं, कधी कधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं म्हणत नाही. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे. उगवेल हा सूर्य फक्त तुमच्यासाठी, साऱ्या मनीच्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. धन्यवाद. सौमनीष. अवसर है छोटे मामा की रेलवे में सेवा पूर्ण होने का। मामा ने रेलवे में अपने महत्वपूर्ण दायित्वों को बहुत अच्छी तरह से वहन किया। उसी प्रकार घर, परिवार व रिश्तेदारों को भी अपना योगदान देने में कोई कमी नहीं रखी। आज उनकी सेवानिवृत्ति के अवसर पर भगवान से हम यही अपेक्षा करते हैं कि आपकी रेलवे की सेवाएं समाप्त हुई, अभी घर, परिवार और रिश्तेदारों में आपका दायित्व बिल्कुल उसी तरह चलते रहेगा। भगवान आपको स्वस्थ रखे, हमेशा खुश रखे, यही अपेक्षा है। सर्वांना सादर नमस्कार। सर्वात आधी माझ्या आई बाबूजींना साष्टांग नमस्कार। माझे आई बाबूजी म्हणजे राम आणि सीता। राम आणि सीताकडे 2 मुली आणि 1 मुलानंतर लवकुशचा जन्म झाला। लवकुश म्हणजे माझे पंकज आणि पवन मामा। माझ्या मामाचं घर म्हणजे सुखाची सावली, मायेची माऊली आमच्याकरिता आहे, कारण 2 मायेचं प्रेम असते मामामध्ये। माझं बाळपण मामाकडे खूप काहीसं व्यतीत झाले आणि मी आजी आजोबा मावशी मामाकडनं खूप काही शिकलो। एक गोष्ट सांगू का, आनंदाचे क्षण आठवण ठेवून त्यांना अभिनंदन करायचं मी माझ्या आजी आणि बबलू मामाकडनं शिकले। कसं ना, नवीन वर्ष आले की नवीन कॅलेंडर, नवीन डायरी आल्यावर त्याच्यावर सगळ्यांचे वाढदिवस किंवा आनंदाचे क्षण किंवा काही
आठवण ठेवणारे क्षण त्यांना टिक मार्क करायचं आणि वेळ आल्यावर त्यांना अभिनंदन करायचं, हे मात्र मी माझ्या बबलू मामाकडनं शिकले. मी मोठी नात मोठी भाषी होती, त्यामुळे मला प्रेम पण भरपूर मिळालं. आता मोठी नात असल्यामुळे मला मोठ्या भावांचं आणि मित्रांचं सहयोग माझ्या मामा लोकांकडनंच मिळालं. मामाच्या घरी मला भरपूर प्रेम मिळालं आणि खूप काहीसं मी तिथनं शिकले. आणि नंतर मैत्रिणीसारख्या मामी लोक पण माझ्या जीवनात आल्या. जीवन आनंदमय झालं. सेवाभाव असो किंवा नातं निभवायचं किंवा जेवणाची चव, मामाला सुरूपासनं सगळं व्यवस्थित हवे होते. मामाला ग्रे रंग खूपच आवडत होतो. त्यांच्या दर वस्तू, ब्रश असो किंवा गाडी असो किंवा डायरी असो की कपडे असो, पेन असो, त्यांना ग्रे रंगाचाच हवा होता. मी लहानपणी त्यांना खूप हसायची की तुम्ही मामी पण ग्रे रंगाची आहात, पण ते तर शक्य नाही झालं. पण मात्र माझ्या मामांनी BHL ऑफिसमध्ये ग्रे रंग घालणारा जीवनसाथी माझ्यासाठी शोधून काढला. माझ्या जीवनाचे प्रत्येक क्षणाचे प्रथम कार्य बबलू मामाच्या हातानेच घडले. मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करते. ठाकरेजी सारखा जीवनसाथी माझ्या जीवनात आणले आणि माझ्या मामाला पण जीवनसाथीच्या रूपाने मनीषा मामीसारखी कुशल गृहिणी, निष्ठावान, प्रेमळ, कदम दर कदम सोबत चालणारी सहजरी मिळाली. असा जीवनसाथी जीवनात आल्यानंतर जीवन एकदम रेलच्या पटरीवर गाडी कशी धावते ना तसं चालायला लागते. तुमचे सेवानिवृत्तीच्या नंतरचं जीवनकाल सुखमय, आनंदी आणि निरोगी व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वी लव्ह यू मामा मामी. हॅलो मामा, आजचा हा व्हिडिओ आहे स्पेशली तुमच्यासाठी, कारण तुम्ही आता पार केली आहे साठी. आता मांडायला पाहिजे तुम्ही नवीन खेळ, कारण तुमच्याकडे आता असणारे वेळच वेळ. आतापर्यंतचा तुमचा प्रवास होता अवघड पार, पण हसतमुखाने आणि धीराने तुम्ही केला पार. तुमच्या या प्रवासात आमच्या मामीने दिली तुम्हाला उत्तम साथ. दोघे मिळून करा आता नवीन इनिंगची सुरुवात. अक्षय, तुला लहानपणीच्या काही गोष्टी सांगू? मामांच्या ज्या आठवणी आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुवारचा झुणका भाकर, बरडीची भाजी, आणि तुला माहितीये त्यांच्या साईड कार मधनं आम्ही खूप चक्रा मारलेल्या आहेत. आणि अशाच काही प्रसंगांमधनं लहानपणी आम्ही काही काही त्यांच्याकडनं शिकलो पण आहे. ते म्हणजे कार्यक्रम कसे पार पाडायचे, सगळ्यांची नाती कशी जपायची आणि ऑर्गनाइज्ड कसं राहायचं, हे सगळं आम्ही मामा तुमच्याकडून शिकलोय. या सगळ्यांसाठी मामा खूप खूप थँक्यू. मामा, आयुष्याच्या या सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला सुख, शांती आणि आरोग्य लाभो हीच सदिच्छा. तुमचा प्रत्येक दिवस खूप आनंदात जावो हीच मनोकामना. सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा. हाय अण्णा. अण्णा म्हणजे माझ्या वडिलांसारखेच. माझ्या वडिलांमध्ये आणि अण्णांच्या प्रेमामध्ये कधी मला फरक जाणवलेच नाही. मला आज पण आठवते की अण्णा जेव्हा थकून ऑफिसमधनं यायचे आणि हॉर्न वाजवल्या वाजवल्या आम्ही 6 भाऊ बहीण पळत पळत त्यांच्या गाडीजवळ जाऊन बसून लगेच दुकानात जायचो आणि तिथून चॉकलेट भरभरून घेऊन घरी यायचो. कितीही अण्णा दमले असणार तरी कधी आम्हाला बोलायचे नाही. आज पण फ्रायडे असो सॅटर्डे असो, जसा त्यांना वेळ भेटेल तसं ते मला हफ्त्यातून एकदा तरी त्यांचा कॉल कधी चुकत नाही. अण्णाबद्दल कितीही बोलले तरी शब्द कमी पडतील, म्हणून ते मी एका कविताद्वारे व्यक्त करते. अण्णा, तुमचे प्रेम आणि त्यागाच्या आठवणींना समर्पित तुमच्यासाठी माझ्या मनातले शब्द सुनले. कष्टाच्या वाटेवरून चालत आले, प्रत्येक क्षण आमच्यासाठी झिजवले. स्वतःच्या इच्छा दूर सरून आमच्या आयुष्याला सुंदर सजवले. अण्णा, तुमच्या सावलीत वाढलो, तुमच्या प्रेमाच्या सागरात न्हालो. आज सेवानिवृत्तीचा आला क्षण, पण तुमचं मार्गदर्शन राहील अचल. थकलात आता, थोडी विश्रांती घ्या. तुमच्या स्वप्नांना नवे पंख द्या. नव्या सुरुवातीच्या शुभेच्छा भरभरून आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू. अण्णा, तुमच्यासाठी 4 शब्द व्यक्त करतो. आशा करतो कि तुम्हाला ये. दफ्तर में बीते वो लंबे साल, हर मोड़ पर था जिम्मेदारी का हाल. गाड़ियों की हर सीटी में था एक सपना, आज सेवा निवृत्ति पर ही नया अपना सपना. लोहा पिघला, रास्ते बने, सफर चलता रहा, हर मुसाफिर सुरक्षित रहे, यही मकसद रहा.
रेल की रफ्तार में जोश था आपका, हर गाड़ी की सीटी में नाम था आपका। आज रुक रहे हो पर कहानी अधूरी नहीं, रेल की तरह तुम्हारी यादों दिल में दौड़ती रहेंगी सही। आमचे अण्णा आमचा अभिमान. हॅपी रिटायरमेंट. नमस्कार सगळ्यांना. तर आज एक स्पेशल डे आहे, कारण आज एक नवीन चॅप्टरची सुरुवात होणार आहे. कारण अण्णा यांच्या इन्स्पिरेशनल आणि सक्सेसफुल वर्कचं आज लास्ट डे आहे. एक मेहनती, जबाबदार आणि सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व. अण्णा, तुम्ही तुमच्या डेडिकेशन, हार्डवर्क आणि सिन्सिअरिटीने अनेक लोकांसाठी इन्स्पिरेशन ठरला आहात. रिटायरमेंट म्हणजे विश्रांती नाही, तर जीवनाचा नवीन अध्याय. आता नो मोर वर्क प्रेशर, नो मोर डेडलाईन्स. आता फक्त फॅमिली सोबत मजा करा, आवडत्या गोष्टी करा, ट्रॅव्हल करा, छंद जोपासा आणि मित्रांसोबत गप्पा मारा, भरभरून आयुष्य जगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅनडाचा विजा काढा आणि आम्हाला इकडे भेटायला या. आणि युएसचा पण काढा. सो हॅपी रिटायरमेंट. नमस्कार अण्णा. मोठी बातमी ऐकली मी, आता तुम्ही रिटायर झालात. म्हणजे आता सकाळी उठायचं टेन्शन नाही, कामाचं टेन्शन नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉसचं टेन्शन नाही. ते खरं नाही, कारण आता बॉस काकू राहणार आहे. टेन्शन तर राहणार. राईट राईट. अण्णांची लहानपणाची गोष्ट सांग ना तुझ्या, तुला काय आठवते? लहानपणाची म्हणजे मी सांगते, सकाळी तर आम्हाला जेव्हा ते निघत असेल तेव्हा त्यांचं ते गाडी आपले जे मारुती 500 आहे त्याचा तो जो हॉर्न आहे तो जसा टुकटुक, त्याने आम्ही पळत पळत जाणार अण्णाला बाय करायला. आणि मग यायचं जे आहे ऍक्च्युली हे लहानपणाचं आहे. म्हणजे ऑल्टोला, म्हणजे आता मारुती 800ला पण झाले 10च्या पेक्षा जास्ती वर्ष, तरी पण ही त्याच्यापेक्षा जुनी गोष्ट की जेव्हा अण्णाकडे होती LML. तर आम्ही राहायचो फर्स्ट फ्लोअरवर, मी आणि वैष्णवी आणि काकू म्हणजे हर्षू, मयू, अथू, शत्ताई ते सगळे खालच्या फ्लोअरवर राहायचे. ठीक आहे. तर वैष्णवीचे कान खूप तेज आहे. ठीक आहे. आता अण्णा शांतिनिकेतन कॉलनीच्या कॉर्नरवर जेव्हा हॉर्न मारेल, वैष्णवीला तिथून ऐकू येईल की अण्णा येतोय. बस मग आम्ही सगळे जाणार खाली पळत अंगणामध्ये, आणि अण्णा आले की पहिलं काम काय आहे तर वैष्णवी त्यांचं बॅग घेईल लंचचं आणि आतमध्ये काकूकडे पोहोचून येईल. आणि मग आली की आम्ही 6 बच्चे कसे तरी LML वर फिट होणार. म्हणजे विचार करा आता ती किती चुटूरबुटूर होतो आम्ही तरी, पण मागे 4 बसायचं, समोर 2 अण्णा, आणि असे अण्णा गाडी चालवायचे. 6 लोक एका गाडीवर? 6 लोक एका गाडीवर विथ अण्णा, म्हणजे 7 लोक. आणि मग आम्ही जायचो लच्छूच्या दुकानावर, आणि मग जी पाहिजे ती चॉकलेट घेऊन यायचो. आणि मग आलं की मग ऑफकोर्स म्हणजे मम्मी तर रागवणार आहे ना, कारण की यु नो चॉकलेट्स रोज आणि अन्नाचा एवढा खर्च करवत आहे. बट ऍट दी एंड मध्ये समजून जायचे की अन्नाचं प्रेम आहे. तू सांग, तुझं काय फर्स्ट इम्प्रेशन आहे? माझं फर्स्ट इम्प्रेशन तर जेव्हा मी फर्स्ट टाइम भेटलो अण्णाला, ते काहीतरी पॉलिटिकल डिस्कशन करत होते राव, पण मला त्यातलं काही जास्त कळत नव्हतं. पण मी तरी खूप प्रयत्न करत होतो की इंटरेस्ट त्याच्यामध्ये घ्यावा आणि बोलावं काही. सो बट माझं इम्प्रेशन अण्णाचं असं आहे की अण्णा इज व्हेरी प्रॉम्प्ट, अण्णा इज व्हेरी ऑन टाइम. त्यांना असं नीटनेटकेपणा आवडतं, त्यांना छंद पण चांगले आहेत की झाडांची केअर वगैरे करतात. तर तेच आता त्यांना शुभेच्छा देतो की पुढे आपल्या रिटायरमेंट लाईफमध्ये त्यांनी ते एन्जॉय करावं, नवीन गोष्टी शिकाव्या, आणि ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर. बरोबर. अण्णाचा जो रिकामा वेळ राहतो म्हणजे आताचे जे संडेज, त्याच्यामध्ये ते हेच करतात. सकाळी उठणार, अंगण साफ करणार, झाडाला पाणी देणार, आणि अंगणाच्या बाहेरचं म्हणजे रस्त्याच्या इथे तिथे पण सगळं साफ करणार, कारण ते आपल्या घरच्या समोरचं आहे, म्हणजे सगळं साफ करायचं असतं. ते करायचं, झाड साफ करायचे, पाणी द्यायचं, आणि दिवसभर म्हणजे तिथे तिची समोर ब्लू चेअर आहे ना त्याच्यावर बसून राहायचं, ते फेवरेट. आणि मग रस्त्यावर ना आमचे काही ना काही रिलेटिव्ह थोडेफार जातच राहायचे, त्यांना हाय बाय करत राहायचं. अन्नाचा रिकामा वेळ असा जायचा. पण आता मला वाटतं की त्यांचा रिकामा वेळ असा जाणार की काकूची हेल्प करणार कामांमध्ये, झाडे लावणार. आय गेस ते आता टॅक्सचे काम चालू करणार आहे नवीन,
हा त्यांचा नवीन छंद आहे, म्हणजे छंद नाही पण अजूनही करतात ते टॅक्सेस. ऑफिशियल सीए होणार आहेत का ते फॅमिलीचे? येस, दॅट्स हिज न्यू मे बी जॉब टायटल. रिटायर्ड मिस्टर पवन खाडे पाटील, नाव अ सीए. तर अण्णा, हॅपी रिटायर्ड लाईफ, मे यू एन्जॉय. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही कामं करायला सोडणार नाही आहे, पण एन्जॉय करा आणि कॅनडाला या आणि प्रणवला पण घेऊन या प्लीज तुमच्या सोबत आता. ओके, बाय बाय. आप सभी को नमस्कार. आज का दिन बड़ा विशेष है. आज हम सबके प्रिय आदरणीय बबलू मामा अपनी अधिवार्षिकी आयु पूर्ण कर सेवानिवृत्त हो रहे हैं. तो सर्वप्रथम आदरणीय बबलू मामा को सुखद, सौभाग्यशाली और स्वास्थ्यवर्धक सेवानिवृत्त जीवन के लिए हार्दिक शुभकामनाएं. वैसे सेवानिवृत्ति एक पड़ाव मात्र है. कार्यालयीन दायित्वों का समापन और अतिरिक्त पारिवारिक दायित्वों का शुरुआत. और बबलू मामा के लिए कहना होगा कि इस जीवन का उद्देश्य नहीं है शांत भवन में टिक पाना, वरन पहुंचना उस सीमा तक जिसके आगे रहा नहीं. हमारे बबलू मामा बहुमुखी प्रतिभा के धनी हैं, आप सभी जानते हैं, और इनकी दैनिक कार्य प्रणाली में उसकी झलक भी दिखती है. कार्यालयीन कार्य हो, सामाजिक दायित्व हो या पारिवारिक जिम्मेदारी, तीनों में सामंजस्य और संतुलन बनाकर चलना इनको बखूबी आता है. पर मुझे जो इनके मुख्य गुण प्रभावित करते वो है स्पष्टवादिता और तात्कालिक निर्णय क्षमता. शायद इसीलिए ये इनके जीवन में आने वाले हर व्यक्ति के ऊपर अपनी एक अमिट छाप छोड़ जाते हैं. जीवन उतार चढ़ाव से भरा रहा है और कई बार ऐसा भी कठिन समय आया है कि बहुत अल्प समय में कठिन निर्णय लेना पड़ गया हो. उस समय इनकी तात्कालिक निर्णय क्षमता को देखते हुए मैं भी बहुत प्रभावित हुआ और मैंने इन्हें शुभकामनाएं और बधाई दी. बबलू मामा सलाहकार भी बहुत अच्छे हैं. जीवन में कई मौकों पर मैंने इनसे सलाह ली और इन्होंने योग्य और मित्रवत सलाह दी. इसलिए यह कहना अतिशयोक्ति नहीं होगा कि हम लोग के बीच में न केवल मामा भांजे का संबंध है, बल्कि हम लोग बहुत अच्छे मित्र भी हैं. तो आज सेवानिवृत्ति के अवसर पर मैं अपने मामा, अपने अभिन्न मित्र, अपने सलाहकार बबलू मामा को पुनः ढेर सारी शुभकामनाएं देता हूं. आदरणीय मामा जी, आपको सेवानिवृत्ति पर बहुत बहुत शुभकामनाएं. आजोबा, आपको रिटायरमेंट पर बहुत बहुत सारी शुभकामनाएं. आजोबा, आपको रिटायरमेंट पे बहुत सारी शुभकामनाएं. हैप्पी रिटायरमेंट. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज आमच्या मामांच्या सेवानिवृत्तीचा एक खास दिवस आहे. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिक सेवेमुळे प्रत्येकाच्या हृदयात एक विशेष स्थान बनवले आहे आणि त्यांनी आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि अनुभवाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. मामा, तुमच्या पुढील जीवनाची दुसरी पाळी सुखद, आनंदी आणि स्वस्थ हो, हीच माझ्याकडून शुभेच्छा. आणि आयुष्यातील तुमच्या नवीन प्रवासासाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. असेच खुश राहा आणि आनंदी राहा मामाजी. धन्यवाद. नमस्कार, मी हर्षल किंवा प्रज्वल खडेपाटील. आज माझ्या वडिलांचा सेवानिवृत्ती दिवस आहे आणि या विशेष प्रसंगी त्यांच्याबद्दल काही शब्द सांगायला मला आनंद होतोय. माझे वडील मिस्टर पवन रामराव खाडे पाटील यांनी संपूर्ण 35 वर्ष दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये झटून काम केलं आहे. कोणत्याच चुकीच्या किंवा वाईट गोष्टीसाठी लाज नाही घेतली. सगळे निर्णय न्यायाने दिले आहे. जरी त्या निर्णयामध्ये कठोरपणा असला, पण ते निर्णय योग्य होती.
त्यांचा कठोरपणा किंवा रागीटपणा मागे एक प्रेमळ आणि मोठा हृदय सुद्धा आहे. त्यांनी कधीच कोणामध्ये भेदभाव नाही केले. तो लहान असो किंवा मोठा, छान असो किंवा वाईट, सगळ्यांना समजून घेतलं आहे. कितीही थकले असतील, जर त्यांना कोणी मदतीची विनंती केली तर त्यांना नाही म्हटलं नाही. फक्त रेल्वेतील नाही पण संपूर्ण कुटुंबासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे. स्वतःच्या स्वप्नापुढे आमच्या स्वप्नांना महत्त्व दिले. स्वतःच्या गरजापुढे आमचे गरजा पूर्ण केले. आज जरी त्यांचा सेवानिवृत्ती होत आहे पण त्यांची मेहनती सवयी आमच्यासोबत सदैव राहणार. पप्पा, तुम्ही माझे हिरो होता, तुम्ही माझे हिरो आहात आणि माझे हिरो नेहमी राहणार. मला आणि संपूर्ण कुटुंबाला तुमच्यावरती अभिमान आहे. आज जरी तुमचं रिटायरमेंट होत आहे पण अभी पिक्चर बाकी है मेरे दोस्त. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. आजच्या हा खास दिवशी आम्ही आमच्या प्रिय काकांचा रिटायरमेंट डे सेलिब्रेट करीत आहोत. त्यांची 35 इयर्स ऑफ सर्व्हिस हे खूप अद्भुत राहिलेलं आहे. अण्णा, तुमचं फोकस, तुमचं डेडिकेशन टुवर्ड्स युअर जॉब हे खूप सिग्निफिकंट आणि इन्स्पिरेशनल आहे आमच्या सर्वांसाठी. नॉट ओनली युअर जॉब, पण जे तुम्ही तिथे नाव कमवलं ते खूपच चेरिशेबल आहे आणि म्हणूनच मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासातही खूप यशस्वी व्हाल आणि तुमच्या आनंदी आणि समाधानी निवृत्तीचे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा अण्णा. हॅपी रिटायरमेंट. शुभ संध्याकाळ सर्वांना. आजचा दिवस खूपच खास आहे कारण आज आपण माझ्या वडिलांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीच्या प्रवासाचा सन्मान करीत आहोत. पप्पा, मला एवढीच मराठी येते, सॉरी, पण कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या 35 इयर्स ऑफ सर्व्हिससाठी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स फायनली तुमच्या एवढ्या हार्ड अर्न्ड रिटायरमेंटसाठी. मी खूप जास्त वेट करत होतो तुमच्या रिटायरमेंटसाठी कारण की माझ्याकडून पाहणं नाही होत होतं, पण तुम्ही इतके जास्त डेडिकेटेड वर्कर आहात आपल्या लाईफमध्ये आणि इतक्या जास्त डेडिकेशननी तुम्ही इतक्या वर्ष काम केलं आहे. म्हणजे लहानपणीपासून मी जितकं पाहिलं आहे तुम्ही खूप मिनिमम लीव्स घेतले आहेत. तुम्ही इतके जास्त फोकस्ड वेमध्ये काम करता. मी आता पण ऑफिसमध्ये बसलो इतक्या रात्री, पण मला तरी वाटते मी तुमच्या लेवल ऑफ डेडिकेशन मॅच नाही करू शकत. आणि मी आपल्या लाईफमध्ये तुम्हालाच माझं रोल मॉडेल पाहतो, तर मी तरी ट्राय करतो की मी जेव्हाही ऑफिसमध्ये येतो मी तुमच्या लेवल ऑफ डेडिकेशन मॅच करू शकू. एक डिग्निटी जी तुम्ही आपल्या लाईफमध्ये मिळवली आहे ती अचीव करू शकू आणि जितकी रिस्पेक्ट तुम्ही ना काही फक्त ऑफिसमध्ये पण इन जनरल तुमच्या सोशल लाईफमध्ये, तुमच्या फॅमिली सर्कल, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये अचीव केलं आहे. मी पण आपल्या लाईफमध्ये ट्राय करतो की मी तुमच्यासारखं काही करू शकू आणि मे बी ज्या दिवशी मी तेवढं पण करून घेईल मी आपल्या स्वतःला खूप जास्त सक्सेसफुल कन्सिडर करेल. आणि चीयर्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. वेलकम बॅक. इट्स मी अगेन. So, Nanaji, your work is finally done. Now it's time to relax and have fun. For many years, with strength and care, you build a life that's kind and fair. No more schedules, no more strains, just peaceful days with no more pain. Morning walks with your favorite songs, sweet chai sipped with my प्यारी नानी, ऐसी हो आपकी सुबह सुहानी. Your wisdom lasts, your story stays, a gift that won't fade away. So here's to you with love so true. Enjoy your rest, you have earned it too. Cheers to your retirement, Nanaji. This song is for you, Mama Boo. अंबर पे मेरे एक ही तारा, वो एक तारा हो तुम. ना कोई खुदा मेरा तेरे सिवा, मेरा जग सारा हो तुम. मैंने
कैलासराना शिवचंद्र मोळे पंडित माता मुक्ती जय कारण्य सिंधू दुःखारी तुझवीन शंभो मज कोण तारी. राजेश फळा हे कंठ निळाच साजे कंठ निळाची साजे दारी दुःखस्मने निवारी तो देव तुझवीन शंभो मज कोण तारी. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया आपण अवतरला जगी जड जीवताराया. दुर्गे दुर्गटवारी तुझे संसारी अनाथ नाथे अंबे करुणावीस वारी वारी जन्म मरणाचे वारी हारे पडलो आता संकट. जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी वदत्यासुर सर्वारीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव हरि ओम हरि तुळशी वृंदावना घरी न हरि ओम हरि. नमस्कार सर्वांना. इस वीडियो यात्रा में उपस्थित सभी यात्रीगणों का मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ. क्षण भर की इस वीडियो यात्रा में सभी यात्रियों ने चंद लफ्ज से 4 चांद लगा दिए. कुछ ही क्षणों में साल नहीं पर सदियाँ महसूस करा दी, और करानी भी क्यों नहीं थी जब बात हमारे सबके प्रिय और मेरे भी बहुत प्रिय नाना जी के बारे में थी. हेलो नाना जी एंड नानी. अ वेरी वेरी हैप्पी रिटायरमेंट टू बोथ ऑफ यू इसीलिए क्योंकि आप दोनों एक दूसरे के साथ ही ज़्यादा पूरे हैं. आज आप दोनों की ये रेल कार्यालय वाली यात्रा यहाँ पे समाप्त होती है एंड इट हैज़ रीच द डेस्टिनेशन. बट यहीं आपका दूसरा बोर्डिंग स्टेशन भी है जहाँ से आपकी अनेक यात्राएं शुरुआत होती है. एंड उन अनेक यात्राओं के लिए अ वेरी हैप्पी जर्नी. बाकी आप सभी यात्रीगणों का ज़्यादा समय लिए बगैर मैं भी अपने जीवन की एक यात्रा आपसे शेयर करना चाहता हूँ जिसमें सबसे महत्वपूर्ण रोल नाना जी ने प्ले करा है. वो यात्रा कई सालों पहले की है जब एंड मोमेंट पे हर्षल का प्लान कैंसिल होने की वजह से हर्षल के टिकट पे नाना जी मुझे हमारे भारत की राजधानी दिल्ली ले गए. पहली बार मैं दिल्ली पहुंचा था और दिल्ली पहुंचने के बाद ही मेरी जो सोच शक्ति है मालगाड़ी की स्पीड से राजधानी की स्पीड में चलने लगी. और ये मेरी लाइफ में सबसे बड़ी इंस्पिरेशन ये यात्रा, ये रोल नाना जी ने प्ले करा है. और इसका लिए नाना जी आपको भी बहुत बहुत धन्यवाद. बाकी हैप्पी रिटायरमेंट वंस अगेन एंड नमस्कार.